मित्रांनो, गावातली घरं कशी असतात, म्हशी गोटा आणि यांच्या परसदारात साप आलाय. कोण बघितलं? ह्या मावशी एकमेकावर नाव घालवलेत. ह्याच्या खाली आहे काय? हाय थांबा हाय थांबायचं थांबा एक कमी गडबड करू कशी प्रशांत ए बारक्या रामडाला कडे हे उचलू कमलं नाही अडक्याला बघा देत बघा असं आ करून बघा त्याला जर आपणच हे करायला आपल्याला स्वतःला आपण स्वतःलाच तवाला सर्वात रागीट साप देशातला सगळ्यात रागीट खरं विषारी नाही, बिनविषारी साप आहे. विषारी नाही आहे, काय प्रॉब्लेम नाही. खरं चावतंय बघा, स्वतः तो चावून घ्यायलाय. म्हणजे किती राग आहे बघू शकता तुम्ही. आपण याला आता बंद करूया. हा रागीट, या सापामध्ये रागीटपणा फार असतोय आणि ते चावतात, सतत चावायचा प्रयत्न करतात. गटरमध्ये नाल्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात हा साप बेडूक वगैरे खायला राहतोय आणि सर्वात घाण वास सोडतोय हा साप. म्हणजे आपल्या शरीरातून चमडीमधनं त्याच्या संडाच्या जागेमधनं असा घाणेरडा वास सोडतोय. ही सापाची खासियत आहे. बघा स्टिकला कसं चावायला आणि असं गोल गोल फिरतं आणि शेपूट आपली कट करून पळून जाते. हे बघा घाण केला. ही सापाची खासियत आहे. म्हणजे पळ काढायचं एक टेक्निक असते त्याचं. हे वेरुळा म्हणजे चेकड किलबॅक इंग्लिश मध्ये आणि हिंदीमध्ये याला ढोरिया म्हणतात. बघा वर वर करून कसा चावायला. ती पिशवी द्या. सापाला असं पॅक करायला लागतंय कारण कधी कधी पिशवी सुद्धा जायला पिशवीला चावायला तो. आम्ही पॅक करतो. ही झाली आमची टेक्निक. ठीक आहे, आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा. शेती म्हणजे खेडेगावात जास्त प्रमाणात साप राहतात जुन्या घरातनं वगैरे, पण ते जास्त कॉल येत नाहीत का? कारण त्यांना लपायला भरपूर जागा असते.